हॅलो नमस्ते, मी माया तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज पुन्हा मी एक महत्त्वाचा विषय, महत्त्वाचा टॉपिक घेऊन आलेले आहे आणि सगळे पॉइंट्स लिहून ठेवलेले आहेत जेणेकरून कोणताही पॉइंट जो आहे मिस नको व्हायला। तर तो विषय काय आहे तुम्हाला थोड्या वेळात सांगेलच मी, पण त्यापूर्वी जर तुम्ही अजून देखील चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करा जेणेकरून जेव्हाही व्हिडिओज पोस्ट करेल नोटिफिकेशनचे आहे तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर येईल। आणि अशाच खूप साऱ्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजला बघत राहा, लाईक करत जा, म्हणजे तुमच्यापर्यंत त्याचं नोटिफिकेशन यूट्यूब नेहमीच पाठवत राहील। आणि आजचा महत्त्वाचा विषय काय आहे तर मला खूप साऱ्या कमेंट होत्या की ताई आमच्या व्हिडिओचे व्ह्यूज जे आहेत डाऊन जात आहेत। तर गेल्या एका हफ्त्यामध्ये जर तुमच्या व्हिडिओचे व्ह्यूज डाऊन गेलेले आहेत, डाऊन म्हणजे आपल्याला कसं समजेल तर आपल्याला आता आपण आठवड्यामध्ये समजा 5 व्हिडिओज टाकत आहोत, लॉंग व्हिडिओज, 5 लॉंग व्हिडिओज टाकत आहोत आणि त्या लॉंग व्हिडिओजवरती ऑन एन एव्हरेज आपल्याला 200-300 व्ह्यूज मिळत आहेत, ठीक आहे। पण जर ते 200-300 व्ह्यूजच्या खूप खाली गेले असतील, व्ह्यूज 20 मिळत असतील किंवा 50च येत असतील किंवा 100च येत असतील तर मग तुमचे व्ह्यूज डाऊन झालेले आहेत। आणि ते डाऊन होण्याचं कारण म्हणजे यूट्यूब मध्येच काहीतरी एरर आहे, त्यामुळे ते व्ह्यूज डाऊन गेलेले आहेत। माझे देखील व्ह्यूज गेल्या आठवड्यामध्ये खूप डाऊन झालेले होते आणि मी चेक केलं YT स्टुडिओमध्ये जाऊन, तर त्या ठिकाणी दिसलं की 31 जानेवारीपासून ते आतापर्यंत व्ह्यूज जे आहेत ते डाऊन आहेत। काहीतरी काउंटिंगमध्ये गडबड असेल किंवा अजून काही गडबड असेल, यूट्यूब एरर असेल, त्यामुळे ते व्ह्यूज डाऊन आहेत। तर घाबरून जायचं कारण नाही आहे। एकदा का यूट्यूबने ते एरर फिक्स केलं की आपले व्ह्यूज जे आहेत ऑन एन एव्हरेज आपल्याला जेवढे व्ह्यूज मिळणार आहेत ते मिळतीलच। त्यामुळे जर गेल्या आठवड्याभरामध्ये तुमचे व्ह्यूज डाऊन गेलेले असतील तर ते यूट्यूबचं एरर आहे, आपलं एरर नाही आहे। पण त्याच्या अगोदरपासूनच जर तुमचे व्ह्यूज जे आहेत डाऊन गेलेले असतील किंवा सबस्क्रायबर्स वाढत नसतील तर त्याची काय काय कारणं आहेत त्याबद्दल आज आपण बोलणार आहोत। तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला तुमचं चॅनल चेक करायचं आहे की तुमचं चॅनल डेड तर नाही झालेलं आहे ना, म्हणजे फ्रीज तर नाही झालेलं आहे ना, यूट्यूबने तुमचे व्हिडिओज जे आहेत लोकांपर्यंत पोहोचवणं बंद तर केलेलं नाही आहे किंवा यूट्यूब जे आहे तुमचे जे व्हिडिओज आहेत ते सर्चमध्ये टाकत नाही आहे। तर याची कारणं काय काय असू शकतात याबद्दल आज आपण बोलूया। सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करतो, आपलं जर डेली व्लॉगचं चॅनल असेल किंवा कुकिंगचं चॅनल असेल तर आपण एक ठरवतो की बाबा मला आठवड्यामध्ये एक 4 व्हिडिओज टाकायचे आहेत किंवा 5 व्हिडिओज टाकायचे आहेत किंवा 3 व्हिडिओज टाकायचे आहेत। कुकिंगचे ज्यांचे चॅनल असतील ते सहजासहजी असंच करतात की आठवड्यामध्ये 3 व्हिडिओज टाकतात, कारण की कुकिंगच्या चॅनलवरती डेली व्हिडिओज टाकणं पॉसिबल नाही आहे। डेली व्लॉगच्या चॅनलवरती आपण डेली व्हिडिओज टाकू शकतो, पण कुकिंगच्या चॅनलवरती डेली व्हिडिओज टाकणं पॉसिबल नाही आहे। आणि आपलं चॅनल नवीन असतं किंवा थोडंफार जुनं असतं, 1 वर्ष 2 वर्षापूर्वीचं असतं आणि आपल्याला काय वाटतं आपण जेव्हा व्हिडिओज टाकतो तेव्हा आपल्याला भरभरून व्ह्यूज आले पाहिजेत, म्हणजे यूट्यूबने आपल्याला भरभरून व्ह्यूज दिले पाहिजेत, आपल्याला असं वाटतं। आणि काही काही व्हिडिओजला ना खरंच चांगले व्ह्यूज मिळतात, पण काही व्हिडिओजला व्ह्यूज नाही आले तर मग आपण टेन्शनमध्ये येतो की अरे बापरे, आपला तर या व्हिडिओला व्ह्यू नाही आला, कोणी आपलं चॅनल चेक केलं आणि व्ह्यूज कमी दिसले तर काय विचार करतील की हा असा यूट्यूबर आहे, आपण याचं चॅनल नको सबस्क्राईब करायला, असा आपण विचार करतो। आणि इथे आपण काय चूक करतो माहिती आहे, इथे आपण आपले जे कमी व्ह्यूजवाले व्हिडिओज आहेत ना ते व्हिडिओज डिलीट करतो। आणि मला कमेंट करून खरं खरं सांगा कोणी कोणी असं केलेलं आहे, कोणी कोणी व्हिडिओज डिलीट केलेले आहेत। मी स्वतः जेव्हा सुरुवातीला यूट्यूब चॅनल सुरू केलेलं होतं, माझ्या कोणत्या व्हिडिओजवरती व्ह्यूज नाही आले किंवा कोणत्या शॉर्टवरती व्ह्यू नाही आले ना, मी लगेचच ते डिलीट करून टाकायचे, हे मी स्वतः केलेलं आहे। तर आपण ही सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाची चूक करतो की ज्या व्हिडिओजवरती आपले व्ह्यूज येत नाही आहेत ना ते व्हिडिओज आपण लगेचच डिलीट करून टाकतो। तर आपल्याला व्हिडिओज डिलीट नाही करायचे, ते चुकूनही करू नका। जर तुमचं चॅनलवरती व्ह्यूज येत नसतील किंवा व्हिडिओजवरती व्ह्यूज येत नसतील तर ते व्ह्यूज का नाही येत याचं कारण शोधा, त्याच्यावर वर्कआउट करा, चांगले चांगले व्हिडिओज पोस्ट करा, चांगल्या क्वालिटीचे व्हिडिओज पोस्ट करा, थंबनेल चेंज करा, पण व्हिडिओ जो आहे तो डिलीट करू नका। व्हिडिओ डिलीट केल्यामुळे काय होतं माहिती आहे, यूट्यूबला असं वाटतं की या व्हिडिओमध्ये काहीतरी असं असलं पाहिजे, म्हणूनच जो यूट्यूब ओनर, चॅनलचा ओनर आहे त्याने हे व्हिडिओ जे आहेत डिलीट केलेले आहेत आणि एक बॅड इम्प्रेशन पडतं आपल्या चॅनलचं। चॅनल भलेही आपलं छोटं असू दे किंवा मोठं असू दे, बॅड इम्प्रेशन पडतं आणि बॅड इम्प्रेशनमुळे आपलं जे
चांगलं इम्प्रेशन आहे ना ते डाऊन होतं. म्हणजे आता सपोज मी 4 माझे व्हिडिओज टाकलेले आहेत. 4 पैकी 2 व्हिडिओजला चांगले व्ह्यूज आहेत आणि 2 व्हिडिओजला कमी व्ह्यूज आहेत. तर जे कमी व्ह्यूज आहेत ते मी डिलीट करून टाकले व्हिडिओज. ठीक आहे. आता टोटल माझे 1000 व्ह्यूज आहेत आणि त्या 1000 व्ह्यूजमध्ये मी 200 व्ह्यूजचे जे माझे व्हिडिओ होते ते डिलीट करून टाकले. म्हणजे 1000 मधून जर 200 गेले तर फक्त माझे 800च व्ह्यूज यूट्यूबच्या डॅशबोर्डवरती दिसणार आणि तिथे जे आपलं इम्प्रेशन आहे, जो आपला व्ह्यूचा ग्राफ आहे, अल्गोरिदम आहे ना, तो वरती गेलेला असेल तो पटकन खाली येईल. आणि हे बॅड इम्प्रेशनमुळे यूट्यूब आपले व्हिडिओज जे आहे ना पुढे पाठवत देखील नाही. तो देखील विचार करतो की हा स्वतःच जर व्हिडिओ डिलीट करत असेल तर आपण तरी का पुढे व्हिडिओज पाठवायचे. म्हणून व्हिडिओ डिलीट करू नका. भलेही त्यावरती 10 व्ह्यूज असू दे, 20 व्ह्यूज असू दे, डिलीट करू नका. त्यावरती काम करा. आपले व्ह्यूज कमी का येत आहेत ते शोधा, पण व्हिडिओज डिलीट करू नका. व्हिडिओ डिलीट केल्यामुळे चॅनल डेड होऊ शकतं, चॅनल फ्रीज होऊ शकतं आणि चॅनल डेड झालं किंवा फ्रीज झालं ना तर मग खूप जास्त प्रॉब्लेम्स होतात. मग व्ह्यूज येत नाहीत, मग सबस्क्रायबर्स वाढत नाहीत, हे सगळे प्रॉब्लेम्स होतात. त्यामुळे व्हिडिओज सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओज जे आहेत आपण डिलीट नाही करायचे. डिलीट केल्यामुळे एकतर आपलं इम्प्रेशन डाऊन होतं, आपले जो रीच असतो तो एकदमच खाली येतो आणि यूट्यूब देखील मग आपले जे व्हिडिओज आहेत रेकमेंड करणं सोडून देतो. तर ही महत्त्वाची टीप आहे की आपले व्हिडिओज जे आहेत ते डिलीट नाही करायचे. आता सेकंड पॉईंट हा येतो, आपल्या व्हिडिओजवरती जर कॉपीराईट क्लेम आलं तर काय करायचं. कॉपीराईट क्लेम आलं तर व्हिडिओज डिलीट करून टाकायचे का, तर नाही. कॉपीराईट क्लेम आलं तरी देखील व्हिडिओ डिलीट नाही करायचा. कॉपीराईट क्लेम रिमूव्ह करण्यासाठी यूट्यूबने आपल्याला तरतूद दिलेली आहे. ती प्रोसेस फॉलो करा आणि कॉपीराईट क्लेम जे आहेत ते काढून टाका. जर तुमच्या एखाद्या व्हिडिओवरती कॉपीराईट क्लेम आलं असेल, YT स्टुडिओ ओपन करा, YT स्टुडिओच्या नोटिफिकेशनमध्ये जा. तिथे नोटिफिकेशन तुम्हाला ऑलरेडी आलेलं असेल की तुमच्या या व्हिडिओवरती कॉपीराईट क्लेम आलेला आहे किंवा व्हिडिओच्या एवढ्या भागावरती कॉपीराईट क्लेम आलेला आहे. तिथे क्लिक करा आणि यूट्यूब जे जे काही प्रोसेस फॉलो करायला सांगत आहे ती प्रोसेस फॉलो करा. पूर्ण तो व्हिडिओ डिलीट करण्याचं कारण नाही आहे. व्हिडिओ डिलीट करू नका. ज्या भागावरती किंवा जेवढ्या पार्टवरती कॉपीराईट क्लेम आलेला आहे तेवढा पार्ट जो आहे एकतर म्यूट करून टाका किंवा कोणत्या कारणामुळे कॉपीराईट क्लेम आलेला आहे तेवढं इरेज करून टाका. म्हणजे तुमचा व्हिडिओ जो आहे जशाच्या तसा राहील, तो डिलीट होणार नाही किंवा तुम्ही डिलीट करणार नाही. तर सेकंड टिप हीच आहे, कॉपीराईट क्लेम आलं असलं तरी देखील व्हिडिओ डिलीट नाही करायचा. यूट्यूबने कॉपीराईट क्लेम रिमूव्ह करण्यासाठी जे काही सांगितलेलं आहे ते फॉलो करा. व्हिडिओ जो आहे तुमचा जसाच्या तसाच राहून जाईल. तिसरं सगळ्यात महत्त्वाचं कारण हे आहे की आपण यूट्यूबवरती व्हिडिओ टाकताना कन्सिस्टंट नाही राहत. कॉन्स्टंट राहणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आता समजा मी ठरवलेलं आहे की मला मंगळवार ते रविवार व्हिडिओज टाकायचे आहेत. सोमवारी मी गॅप घेणार आहे, सोमवारी मी व्हिडिओ नाही टाकणार. पण जर मंगळवार ते रविवारच्या मध्ये 1-2 दिवस मला काही कारणास्तव व्हिडिओज नाही टाकता आले तर मी पोस्ट करून माझ्या सबस्क्रायबर्सना सांगेल की बाबा मी व्हिडिओज नाही टाकत आहे पण मी पोस्ट तर मी केलेली आहे. म्हणजे मी काही ना काहीतरी यूट्यूबमध्ये करत आहे. माझ्या यूट्यूबमध्ये माझ्या चॅनलवरती एकही दिवस असं नाही जाणार की शॉर्ट्स नाही आले किंवा पोस्ट नाही आला किंवा लॉंग व्हिडिओ नाही आला. काही ना काहीतरी आपण यूट्यूबमध्ये आपल्या चॅनलवरती करत राहायचं. म्हणजे चॅनल जे आहे ते ॲक्टिव्ह राहतं. आणि जर तुम्ही ही चूक करत असाल ना की बाबा मी आठवड्यातून फक्त एकदाच व्हिडिओ टाकेल, महिन्यातून फक्त एकदाच व्हिडिओ टाकेल, तर ही चूक करू नका. गॅप जर वाढला यूट्यूब व्हिडिओ टाकण्यासाठी तर तो गॅप भरून काढणं खूपच कठीण होऊन जातं. आणि म्हणूनच ज्यांचे नवीन चॅनल्स आहे, ज्यांना चॅनल ग्रो करायचं आहे, ज्यांना कन्सिस्टन्सी पाहिजे आहे, त्यांनी व्हिडिओज जे आहेत नित्यक्रमाने टाका. कारण जेव्हा तुम्ही व्हिडिओज नित्यक्रमाने टाकता त्याच वेळेस यूट्यूब जे आहे तुमचे व्हिडिओज पुढे पाठवतं, नाही तर तो नाही पाठवणार. यूट्यूब खूप शहाणा आहे. यूट्यूब पूर्ण तुमची प्रोसेस जी आहे, तुम्ही कशा प्रकारे काम करत आहात ते सगळं लक्षात ठेवतो. त्या सगळ्यावरती त्याची नजर असते. यूट्यूबमध्ये खूप माणसं कामाला आहेत. आता तर AI आलेलं आहे त्यामुळे अजूनच यूट्यूबला सोपं झालेलं आहे प्रत्येक चॅनलवरती लक्ष देणं. म्हणूनच तुम्ही ठरवून ठेवा की बाबा आता माझा व्लॉगचं चॅनल आहे तर मला आठवड्यातून 5 दिवस व्लॉग्स टाकायचेच आहेत. माझं कुकिंग चॅनल आहे तर मला आठवड्यातून
3 किंवा 4 दिवस कुकिंगचे व्हिडिओज टाकायचेच आहेत, पण शॉर्ट्स तुम्ही रोज टाका आणि तुम्ही जो काही टायमिंग फिक्स केलेला असेल, स्लॉट फिक्स केलेला असेल, त्या स्लॉटवरतीच तुम्ही व्हिडिओ टाका. स्लॉट मागे पुढे करू नका. जोपर्यंत तुमचं चॅनल स्टेबल होत नाही आहे, एस्टॅब्लिश होत नाही आहे, तोपर्यंत एक टाईम ठरवून ठेवा की बाबा मला या टायमिंगला व्हिडिओ टाकायचे आहेत. आता मी संध्याकाळी 6 वाजताचा टायमिंग फिक्स केलेला आहे, त्याचवरती मी व्हिडिओ टाकत आहे. मध्यंतरी मला असं वाटलं होतं की मी टायमिंग चेंज करावा, पण नाही. आता सध्या तरी मी टायमिंग चेंज नाही करणार. माझा 6चा जो स्लॉट आहे, त्या 6च्या स्लॉटमध्येच मी माझे मोठे व्हिडिओज टाकणार. दुपारी 12 वाजता माझा एक शॉर्ट व्हिडिओ आणि 1:30 वाजता अजून एक शॉर्ट व्हिडिओ, असे माझे स्लॉट्स आहेत. त्या स्लॉट्सवरतीच मी व्हिडिओज टाकते. म्हणून जेव्हा आपलं चॅनल नवीन असतं, पूर्णतः स्टेबल झालेलं नसतं, एस्टॅब्लिश झालेलं नसतं, त्यावेळेस तुम्ही जो स्लॉट आहे, तुमचा जो टायमिंग आहे ना, त्या टायमिंगला फॉलो करा, त्या दिवसांना फॉलो करा. म्हणजे यूट्यूबला समजेल की बाबा हा जो काही व्यक्ती आहे तो प्रॉपर त्याचं स्केड्यूल जे आहे ते फॉलो करत आहे आणि तुमचे व्हिडिओज जे आहे पुढे पुश व्हायला सुरुवात होईल. तर ह्या काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजे. आणि चौथी गोष्ट आता अशी आहे की तुम्ही तुमचं यूट्यूब चॅनल ओपन करा आणि एकदा तुम्ही बघा की तुमच्या कोणत्या व्हिडिओवरती सगळ्यात जास्त तुम्हाला व्ह्यूज आलेले आहेत, कोणत्या व्हिडिओमुळे तुमचे सबस्क्रायबर्स सगळ्यात जास्त वाढलेले आहेत किंवा कोणत्या शॉर्ट्समुळे तुमचे सबस्क्रायबर्स जास्त वाढलेले आहेत, हे लक्षात घ्या आणि तशा रिलेटेडच तुम्ही पुढचे सगळे व्हिडिओज बनवा. कारण की काय होतं, जेव्हा माझा एखादा व्हिडिओ व्हायरल जातो, आता मी मध्यंतरी माझं चॅनल मॉनिटाईज झालं, हा व्हिडिओ टाकला होता आणि त्या व्हिडिओला 17K व्ह्यूज आहेत आणि त्या व्हिडिओमध्ये जवळजवळ माझे 550 सबस्क्रायबर्स वाढलेले आहेत. म्हणजे मला माहिती आहे की माझ्या 550 सबस्क्रायबर्सना अशा रिलेटेड व्हिडिओज बघायला आवडणार आहेत, यूट्यूब रिलेटेड व्हिडिओज बघायला आवडणार आहेत. म्हणून मी तेव्हापासून थोडे का होईना यूट्यूब रिलेटेड व्हिडिओ टाकायला सुरुवात केलेली आहे आणि त्याला चांगले व्ह्यूज देखील येत आहे. तर मला एवढं समजलेलं आहे की माझ्या सबस्क्रायबर्सना माझे असे व्हिडिओज बघणं आवडत आहेत. म्हणून तुमचा कोणत्या व्हिडिओवरती जास्त व्ह्यूज आलेले आहेत, कोणत्या व्हिडिओवरती जास्त सबस्क्रायबर्स वाढलेले आहेत, YT स्टुडिओमध्ये जाऊन एकदा चेक करा आणि त्या रिलेटेड व्हिडिओज टाकून बघा. तुम्हाला नक्कीच यश येईल. सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा आपण नवीन यूट्यूबर असतो ना, त्यावेळेस तुम्ही थोडेफार मिक्स व्हिडिओज टाकले ना तरी देखील चालतं, पण त्यामुळे देखील तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे की बाबा माझ्या कोणत्या व्हिडिओवरती जास्त मला व्ह्यूज मिळत आहेत, कोणत्या व्हिडिओमध्ये जास्त सबस्क्रायबर्स वाढत आहेत आणि मग तसं तुम्ही पुढे करू शकता. तर हे काही पॉईंट्स आहेत, हे पॉईंट्स मी नक्की लक्षात ठेवा. तुमचे व्ह्यूज जे आहेत नक्कीच वाढतील, सबस्क्रायबर्स नक्कीच वाढतील आणि गेल्या आठवड्यामध्ये जर व्ह्यूज कमी आलेले असतील तर घाबरण्याचं कारण नाही. ते यूट्यूबचा एरर आहे. यूट्यूब तो एरर फिक्स करण्यामध्ये काम करत आहे, फिक्स करण्याचं काम करत आहे. सो व्ह्यूज जे आहेत ते तुमचे व्ह्यूज जे आहेत जरी फ्रीज झालेले असतील गेल्या आठवड्याचे, तरी देखील ते नंतर यूट्यूब जे आहे तुम्हाला देऊन टाकेल. तर मला वाटतं या व्हिडिओमध्ये मी 4 मेन पॉईंट्स कव्हर केलेले आहेत की तुमचं चॅनल डेड झालेलं आहे का हे कसं ओळखायचं आणि डेड झालेलं असेल तर त्यातून आपण कशा प्रकारे बाहेर येऊ शकतो, डेड न होण्यासाठी काय करू शकतो, हे सगळं मी आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेलं आहे. सो आय होप तुम्हाला व्हिडिओ जो आहे आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि जर तुम्ही अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट करून विचारा, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी नक्कीच देईन. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, कीप स्माइलिंग अँड स्टे हेल्दी.